तर बघा घरी आल्यावर पंढरपूरवरून काय पाऊस आलाय बापरे. नेमकं 15 दिवस तिकडं होतं तोपर्यंत पाऊस नाही काय नाही. आणि इकडं आलो घरी आणि पाऊस चालू झाला. म्हणजे आता येऊन मग 2 दिवस झाले, पण तसा पाऊस उली चालू होता. पण आज चांगलाच पाऊस झाला आहे आम्हाला. खरंच मनाजोगता पाऊस झाला आहे. कपाशीला पण भारी झाले. आणि काय आलं माहिती का, 2-3 दिवसापासून तब्येत बरोबर नसल्यामुळं मी झोपूनच राहिले. शूट घेतलंच नाही. ब्लॉगला पण सुट्टीच मारली. आणि आज नेमकं मग थोडंसं बरं वाटलं तर म्हणलं उठायचं आवरावं लागेल. तर आमची इथं नेमकं घालते खडाच्या महिन्यात सवशणी. इथल्या लक्ष्मीचं मंदिर आहे आमच्या तिथं, त्याच्या सवशणी घालते. तर मग त्या सवशणीसाठी मी आज स्वयंपाक केला. सवशणी जेवून गेल्या आणि भांडे सगळे घासून ओके झाले. बघा सगळं व्यवस्थित ओके आवरलं आणि लगेच पावसाने हजेरी लावली. पावसाचं आगमन झालं तर भारी झालं. चला आज घरी राहिलं सरशी ते पण काम झालं आणि पाऊस पण मनाजोगता झाला, भारी झाला आहे. तर असा पाऊस आला की शेतकरी आनंदतो, हे सगळ्याचंच म्हणणं आहे. पण खरंच आहे, पाऊस नव्हता तर कपाशा सुकल्याने झालत्या. जोपर्यंत ना दिंडीत होतो ना तोपर्यंत असं काहीच वाटलं नाही घरी पाऊस आहे का नाही, कपाशा सुकल्या असत्या का. घरचं काहीच लक्षात आलं नाही, ध्येयच राहत नाही घरचं. हे खरं आहे, पंढरीला गेल्यावर घरचं ध्येय नाही येत. तसंच झालं घरचं काही लक्ष नाही आलं कपाशीचं कशाचं. पण घरी आलं की असं वाटलं यार कपाशी सुकून चालली, कपाशीला पाऊस पाहिजे होता. पण त्या दिवशी थोडासा झाला, त्याच्यात कपाशीला थोडासा जीव आला. पण म्हणावं असं नव्हतं झाला आणि इतका नव्हता झाला. तर आता बघा भरपूर असा पाऊस झालेला आहे आज. त्याच्यामुळं मी तर खूप आनंदी झालेली आज. कोण पळत आहे काय ना पावसात, कोणतरी पळू राहिले. रस्त्याने देवा तर मालाला म्हणजे एक प्रकारचा जीवच येतो. पाऊस आला की किती छान लगेच माल फुलते. तर टवटवीची ती मालाला. आणि खूप आबळ आले, असं भरपूर आबळ आलेलं आहे. काळं झार आबळ आले. आत्ता वाजले दुपारचा 1:30, पण 1:30 वाजताच पावसाचं आगमन झालं आहे. आम्हाला जाणाऱ्याची दुपारी जेवणाची सुट्टी झाली आणि पावसाने त्यांना कायमची सुट्टी दिली. खुरपायला बाया होत्या, त्या बाया पळतात वाटते. सुट्टी नसन झाली त्यांची, त्या खुरपीत असत्या. नेमकं पाऊस आला ते आत्ताशी पळू राहिलं का. तर जाऊ द्या, मनासारखा पाऊस झाला. याच्यातच भारी आहे का नाही, भारी वाटतंय. कारण खुरपायचं आज नाही उद्या होतं आहे. खुरपायला काय वाजता आले खुरपिणारच आपण. गवत झाल्यावर हळूहळू काढतच माणूस कसं. पण पाऊस होणं लय महत्त्वाचं असतं. तर आज असा मनाजोगता पाऊस झाला, भारी झालं आहे. आणि मी तर खरंच खूप खुश झाले. आणि त्यातली त्यात नेमकं असं झालं ना तर माझं सगळं काम पण आवडलं. कारण सवशणीचा राडा कसा असतो तुम्हाला माहितीच आहे. आणि करायला मी एकटी असल्यामुळं मला ते एकटीला ॲडजस्ट होणं पण पॉसिबल होतं, इम्पॉसिबल होतं, दुखत होतं माझं. पण मी पॉसिबल केलं कारण सगळं व्यवस्थित आवरलं, पटपट आवरलं आज थोडं. आणि निवांत झाले. भांडे घासीत होते, घासून झाले आणि आतमध्ये आणायचे. तर पाऊस आला तर इथं ठेवलेत आता वाळायला. थोडंसं वारं पण आहे, पण पाऊस लय भयाने. बापरे लयच भारी पाऊस हो, लयच भयानक पाऊस चाललाय. पाणीच वाया लागलं लगेच, धप धप धप. गाया नेमकं पावसात राहिले, आता उठून उभा राहिले सगळे. बारकं पिल्लू बघा कसं करते हो. त्यांना संध्याकाळी इथं बांधत असतो, पण सकाळी तिकडं नेत असतात ना. तर नेमकं आता दुपारीच पाऊस आला त्याच्यामुळे त्या भिजल्या, आता वल्ल्या झाल्या. आता विलाज नाही त्याला, पाऊस तर काही इकडं आणता येणार नाही त्या.
तर चला संपला पाऊस. पाऊस गेला, गार हवा सुटली, भारी वातावरण झालं एकदम गार गार. आणि म्हणलं आता गार वातावरणात थोडं शेळ्या सोडावं. तर शेळ्या बघा कशा झाडावर बसून खात्यात. झाडावर येऊन खायचं काम चाललंय त्यांचं. मी थोड्या वेळ आराम केला, मग झोपले आणि उठव वाटत नव्हतं, पण बळच उठले. आले त्यांना घेऊन, आता त्यांना घरीभर सोडलंय. म्हणलं ते चरत्या इथं नदीपाशी. पाऊस झाला की वातावरण वेगळंच होतं आणि भारी वाटतं. आता उद्यापासून होणारी ड्युटी चालू. मालक आले दिसतात खत घेऊन, तुम्हाला दाखवते. दही संगच आणलं काय? तर त्यांना पाठवलं होतं मी खत आणायला. म्हणलं त्या दिवशी घालणं नाही झालं, आता ते कपाशीला तेवढं खत घालून घ्यावं लागणार आहे. तर ते गेले ते खत आणायला. खत घेऊन आले. तर आज सवसणीचा कार्यक्रम असल्यामध्ये कुंकाचा कार्यक्रम होतोच ना, म्हणून कपळा जरच झाले सगळं. तर आता ते आणते खत. मग उद्याच्याला खताची ड्युटी. खत घालून घ्यावं लागेल. खत घालून झाल्यानंतर मग थोडंसं हळूहळू आपलं खुरपायला सुरू करावं लागेल. कारण आता बाहेर कामाला जायसारखी तब्येत राहिलेली नाही आहे सध्या. त्याच्यामुळं बाहेर जायचं लोड घेणं चुकीचं काम होणार आहे, अंगलोट येणार आहे. तर घरीच हळूहळू खुरपू. तर शेळ्यांना खायला बघा इथं किती छान झालं आहे ना. नदीपाशी हिरवगार झालं आहे. मी सोडल्या ना, मी इथं सोडीत असते, एवढ्या जागेतच नदीपाशीच फिरवीत असते. पण यांनी सोडल्या ना, तर हे भले तिकडे घेऊन जायत पडकात, पूर्ण नदीत येडा मारून आणते तिकून. मग ते शेळ्यांना तरी सवय लागते. पहिल्या दिवशी त्यांनी तसंच केलं, मला सोडल्या ना डायरेक्ट निघाले त्या नीट तिकडं. पण मी नाही तसं करीत. मी त्यांना आहे ना इथं असं अडवत असते. त्या बरोबर इथं ह्या बांधाला आमच्या, आणि इथं एवढ्या जागेत नदीला चरतात. आणि एवढ्या जागेत चरले की तोपर्यंत त्यांचा टाईम होतो. निवांत चरण्यात जातं त्यांच्यात, ते पटापटा खात्यात. शेळ्यांचं माझ्या खाणून लई छान आहे. कारण ना एक अर्धा तास जरी सोडल्या, कधी कधी रानात जर असले मी कामात जर गेले ना, तर 5:30 वाजता सुट्टी होती. सुट्टी झाल्यानंतर घरी येऊस तर ते 6 वाजून जातात कधी कधी. तरी मग मी एवढ्या उशिरा सोडत असते त्यांना. कारण त्यांना मालकाला जर टाईम नाही भेटला ना सोडायला, तर त्या इतक्या वराट्यात ना, बापरे. संध्याकाळी घरी गेलं ना, तर एखादं नाही का लेकरू दिवसभर आई नसल्यावर रडत तसं. तर त्याच्यामुळं मग मी आहे ना घरी आले की त्यांना सोडीत असते. तर एवढ्या उशिरा जरी सोडल्या ना, तरी 5-10 मिनटं लगेच फुगणार टम, लगेच घरी न्यायच्या शेळ्या. त्याच्यामुळे त्यांना सवय थोड्या वेळात जास्त खाणं. मग मला त्याच्यामुळं खरं ह्या शेळ्या आवडतात पाळायला. कारण अशा चोखणं नाही, त्यांना काही आणून टाकले तरी खात्यात. काय म्हणे शाळेतून आली काय? काही असं नाही का, काही शेळ्यांचं असतं हे नाही खाणार ते नाही खाणार, त्यांना चांगलंच लागतं तुडीनार. तसं आमच्या शेळ्यांना तसली काही सवय नाही. आमच्या शेळ्यांना आहे ना, गायांना गिन्नी गवत आणलं का, कवळं गिन्नी गवत थोडंसं शेळ्यांपुढं फेकायचं, त्याबरोबर खाते. गायांना जर घास आणला तर त्यांच्या पुढं थोडासा घास फेकायचा. ज्या दिवशी गायांना घास नसेल त्या दिवशी त्यांना पण घास नाही. असं आमच्या शेळ्यांचं रुटीन आहे. आणि त्यांना ती सवय लागून गेली. त्या पण ओरडत नाही काय नाही, ते जे टाकलं ते खात्यात. कधी कधी मी वाळलं गवत गायांना आणलं वाळलं गवत, तर त्यांना पण वाळलं गवत टाकते, तरी त्या खात्यात. आणि फक्त मात्र सवय लागली त्यांना संध्याकाळी सोडायची. मग ते 5 मिनटं का सोडणं व्हाय ना, पण सोडायचं म्हणजे सोडायचं, असं त्यांचं एक रुटीनच झालं आहे आता ते. तर काही झालं तरी आम्हाला ते संध्याकाळी थोडं सोडावंच लागतात. नुसतं इथपर्यंत नदीपाशी आणून मागं का नेणं व्हाय ना, पण सोडायच्या म्हणजे सोडायच्या, असं त्यांचं पण काम झालं आहे आता. पण चला काय नाही, संध्याकाळी कसं सुट्टी झाल्यानंतर माणूस 5-10 मिनटं सोडू शकतं. तसं मग मी घरी असल्यावर लवकरच सोडीत असते त्यांना. 4-4:30ला, आता 4:30 वाजलेत आणि सोडले. हा ना, त्यांच्यातला बेकार रस्ता झाला आहे. तर मग त्यांच्या सवयानुसार पण थोडंफार आहे की नाही. आणि करडं द्यायला पण 2-2 करडं द्यायचं, त्याच्यामुळं मला काही नाही वाटत.
कारण अशी सांभाळायची आणि एकच करडू दिलं असलं नाही त्यांचं. मालक परत चालले वाटतं दुसरी गोणी आणायला. आतमध्ये टाकल्यात त्या. तर आता ते तेवढी गोणी घेऊन उद्या सकाळी तेवढं स्वयंपाक विपाक आवरला तेवढं खत काढून यावं लागणार आहे. तर एखादा असं साप्पा सुप्पा झाला लागू होईल मग खुरपायचं हळूहळू आपलं चालूच राहील. तर चला मग असा होता आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.